प्रियाने तो ड्रेस घातला. तो ड्रेस तिला अगदी व्यवस्थित फिटिंग बसला. प्रियाने याआधी कधी इतका महागडा आणि मॉडर्न ड्रेस कधी घातला नव्हता. प्रिया तो ड्रेस घेऊन स्वतःलाच आरशासमोर निहाळू लागली. त्या ड्रेसमधून तिच्या मोठ्या उरोजांचा वक्षाचा आकार अगदी स्पष्ट दिसत होता. तिला त्यातच डीपने गळ्यामधून दिसणारं तिचं क्लिव्हेज, तिला ते बघून अगदी स्वतःलाच बघावं वाटत होतं. प्रियाच्या शरीराला तो ड्रेस अगदी चिकटून बसला होता. पण आता अशा ड्रेसमध्ये तिला वैभवसमोर जायची लाज वाटत होती, म्हणून ती खूप अस्वस्थ होत होती. प्रियाने त्यावर हलकासा मेकअप केला. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र, ओपन हेअर. आता तिला या ड्रेसमध्ये वैभवसमोर जायचं टेन्शन आलं होतं, पण तिला त्याच्यासमोर जाणं भाग होतं. इकडे वैभव प्रियाची हॉलमध्ये वाट पाहत होता. त्याने खूप वेळ वाट पाहिली. शेवटी आता तो बाहेर गाडीजवळ जाऊन उभा राहिला. तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत होता. तेवढ्यात त्याची नजर समोर गेली. समोरून प्रिया येत होती. तो तसाच स्तब्ध होऊन प्रियाला निहाळत होता. प्रियावर तो ड्रेस खूप मस्त दिसत होता. त्याचबरोबर तिला ड्रेस अगदी फिट बसला होता. त्या ड्रेसमधून तिच्या शरीराचं वळण खूपच आकर्षक आणि मादक दिसत होतं. बघताक्षणी कुणालाही भुरळ पाडेल. त्यात अगदीच थोडंसं दिसणारं क्लिव्हेज वैभवला घायाळ करून गेलं. प्रिया सुंदर आहे हे खरं असलं तरी ती त्या ड्रेसमध्ये इतकी मादक दिसेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. प्रिया जशी जशी त्याच्या दिशेने येत होती तसं तसं त्याच्या काळजाचा ठोका चुकत होता. प्रिया त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तो तिला बघण्यात गुंग होता. प्रियाला बघण्यात एवढा गुंतला होता की ती समोर येऊन उभी राहिली याचं सुद्धा त्याला भान राहिलं नाही. वैभव तिला एकटक बघत होता. आधीच बिचारीला टेन्शन आलेलं आणि त्यात वैभवचं असं तिच्याकडे एकटक बघणं, त्यामुळे प्रियाला खूप अनकम्फर्टेबल वाटत होतं. तिची नजर खाली होती. तिने तिचे मोकळे केस समोर घेतले आणि समोरून कव्हर करण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे तो भानावर आला. वैभव पटकन गाडीमध्ये जाऊन बसला. प्रियाही त्याच्या शेजारी जाऊन बसली. दोघेही पार्टीसाठी निघाले. वैभव अधूनमधून सारखं तिच्याकडे बघत होता. प्रिया आज खूप गोड दिसत होती. त्यातच त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिने सीट बेल्ट लावला नव्हता. त्याने तिच्याकडे बघत बेल्ट म्हणत इशारा केला, पण तिला वैभव तिच्याकडे असा कितीतरी वेळ बघत होता. त्यामुळे तिला त्या गडबडीमध्ये तो बेल्ट काही केल्या लागत नव्हता. म्हणून तो पुढे झाला आणि प्रियाजवळ आला. तो जवळ आल्याने तिने गच्च डोळे मिटले. त्याच्या भारदस्त छातीचा स्पर्श तिला झाला. त्यामुळे तिचं अंग पूर्ण शहारलं. त्याच्या परफ्यूमचा सुवास तिच्या नाकात जात होता. त्याने बेल्ट लावला आणि तिच्याजवळून स्वतःच्या जागेवर आला, पण अजूनही त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. वैभवने प्रियाकडे बघितलं. तो म्हणाला, "यू लुक सो ब्युटिफुल." तिने आतापर्यंत त्याचा राग, चिडचिड बघितली होती. वैभवचं प्रेमळ बोलणं ती आता अनुभवत होती. प्रिया म्हणाली, "थँक यू." त्याने प्रेमाने तिला हाक मारली. "बी कम्फर्टेबल." तो म्हणाला. प्रिया म्हणाली, मला असले ड्रेस घालण्याची सवय नाही सो." काही वेळात वैभव प्रिया लोकेशनला पोहोचले. प्रिया वैभव गाडीतून उतरले, पण वैभवची नजर अधूनमधून प्रियावर जात होती. मॉडर्न ड्रेस घालूनही तिच्या चेहऱ्याचा लाजाळूपणा काही केल्या कमी होत नव्हता आणि तिचा लाजाळूपणा त्याला अजूनच आकर्षित करत होता. प्रियाला अजूनही अस्वस्थ वाटत होते. वैभव तिच्याजवळ आला. "चेहऱ्यावर आणि चालण्यात कॉन्फिडन्स ठेव. वैभव जिंदालची बायको आहेस तू." ती खूप जबरदस्तीने चेहऱ्यावर आणि चालण्यात कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही आतमध्ये गेले.
पार्टीमध्ये असलेले सर्व लोक प्रियाला बघत होते. ती खूपच सुंदर आणि मादक दिसत होती. आतापर्यंत वैभवनेही तिला पंजाबी ड्रेसमध्ये बघितलं होतं. ती वेस्टर्नमध्ये इतकी सुंदर दिसू शकते हे त्यालासुद्धा आज पहिल्यांदा माहीत झालं होतं.